स्पाय न्यूज, शोध सत्याचा। कलाकार कधीच थांबत नसतो. अभिनेत्री बरखा करबा. शाळा फक्त विद्यार्थीच घडवत नाही तर विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्याला करिअरच्या अगणित संधी उपलब्ध करून देते. आम्हीही शाळेतूनच घडलो. कलाकार हा अखंड जिवंत असतो. एक कलाकार कधीच थांबत नसतो असे मत शॉर्ट फिल्म स्टार कुमारी बरखा करबा यांनी व्यक्त केले. त्या देशभक्त हायस्कूल राजापूरमध्ये पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. मला अभिनेत्री व्हायचे आहे हे मी लहानपणी ठरवले होते. त्यामुळे सुमारे 15 ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेऊन फर्स्ट टायटल घेतले. याशिवाय मेहंदी आणि रांगोळी रेखाटनामध्ये मास्टरी मिळवली. माझ्या रांगोळीचे 35 देशात लाईव्ह टेलिकास्ट झाले आहेत. 2016 मध्ये मला कलारत्न भूषण हा पुरस्कार मिळाला आहे. जर एकदा ठरवलं आणि ध्यास घेतला तर अशक्य असं काहीही नाही. जिद्द ही माझी टेलिफिल्म महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमधून दाखवली गेली. त्यामध्ये आम्ही मुलांच्या मोबाईल व्यसनावर काम केले आहे. मैदानावरील खेळ मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून वाचवू शकतात हा संदेश आम्ही त्यातून दिला आहे. अभिनय क्षेत्र फारच बेभरवशाचे आहे असा अनेकांचा गैरसमज आहे. विशेष करून तरुणींना या क्षेत्रात सहभागी होण्यास पालकांचा मोठा विरोध असतो. पण आज मीडियाच्या क्रांतीमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. कोणतेही क्षेत्र लहान अथवा मोठे नसते, आपणच ठरवत असतो त्याला लहान करायचं की मोठं. आज शाळेत येऊन मला माझ्या शाळेचे दिवस आठवले असे उद्गार बरखा यांनी काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजापूरच्या नूतन उपसरपंच मेहराजबी मकानदार होत्या. अभिनेत्री बरखाचे मार्गदर्शक श्री किरण जेजूरकर, DOP सिने इंडस्ट्री तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ पल्लवी पाटील आणि प्रेमिला कांबळे उपस्थित होत्या. प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत सर्व विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराने केले. प्रस्तावना मुख्याध्यापक श्रीशैल मठपती यांनी केली. विनोदकर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पारितोषिकाचे वाचन संतोष पाटील यांनी केले तर आभार सुरेखा यादव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अजित पाटील, राजू आवटी, अक्षता पाटील, अजित बेरड, संजय हिंगमिरे, राजू काळे, सूर्यकांत पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात माता पालक उपस्थित होते.